आम्ही सावर्डेकर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत। मला माहिती आहे की मी खूप महिने झाले व्हिडिओ टाकलेली नाही आहे चॅनलवर, कारण की खूप सारे प्रॉब्लेम्स होते, माझ्या एक्झाम्स पण होते, त्यामुळे डोक्यातच गेलं की आपल्याला व्हिडिओ पण टाकायची आहे। त्यामुळे पण आता आपले रेग्युलर ब्लॉग्स येणार आहेत। मी उद्या गावी चाललेली आहे, आपली जनशताब्दी गाडी आहे सकाळी 5:30ची आणि आपल्याकडे कन्फर्म तिकीट आहे। दरवेळी मी बोलत असते की आम्ही तिकीटच काढली नाही तर वेटिंग तिकीट आहे, पण यावेळी मी कन्फर्म तिकीट काढले। उद्या सकाळी जायचं आहे आणि खूप सारे नवीन नवीन ब्लॉग्स येणार आहेत। आपल्या घरी पालखी पण येणार आहे, ते बघण्यासाठी आपल्या ब्लॉग्स बघण्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल। लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि वेगवेगळ्या व्हिडिओ देखील मी टाकणार आहे। सो बघूया आता उद्या। तर आता आपण रिक्षामध्ये बसलेलो आहोत आणि स्टेशनला जाऊया। गाडी आपली 5:45ची आहे, तर गाडी 10 मिनटं लेट आहे, म्हणजे 6 वाजता येणार आहे। आणि स्टेशनला थोडी गर्दी झालेली आहे आणि आपल्या बॅगा ह्याच्यात फक्त कपडेच आहेत। ट्रेनमध्ये चढलो आहे आणि बसलो देखील आहे, गाडी चालू देखील झालेली आहे। थोड्याच वेळात पनवेल देखील येणार आहे आणि गाडी खाली आहे, जास्त गर्दी नाही आहे। चिपळूणला उतरलो आपण आणि इकडून बस करूया आपण। मस्करी करते गाडी, तर काय एक गाडी भेटेत नाही भेटत काय आता माहीत नाही। सावर्ड्यावरनं गाड्या होती ना बघूया। ही AC आहे, मला वाटतं सावर्ड्याला जाणार आहे। बघूया सावर्ड्याला जायला आता गाड्या। दुर्गावडी तर गेली, फायनली गाडी भेटलेली आहे। अर्धा तास थांबून 10:30ची दुर्गावडी भेटली। गरम खूप होते आता। बघूया अर्धा एक तास होतं, महिलांना हाफ तिकीट आहे। व्हेज थाळी मागवल्या आम्ही, 80-90 रुपयाचं ताट येतं पूर्ण, कारण की आता वाजले 11:30, घरी जाणार, साफसफाई करणार, परत मग कोण इकडे फाट्यावर येणार आणि जेवण घेणार, त्यापेक्षा इकडे जेवूया आणि घरी जाऊया। तर आपलं जेवण आलं आहे, बघू। हिरव्या वाटाण्याची भाजी आहे, दुधीची भाजी आहे, त्याच्यानंतर डाळ आहे, दही आहे, कांदा, टोमॅटो, लसूण, पापड, भात आणि आपली तांदळाची भाकरी, असं पूर्ण थाळी भेटते 80 रुपयामध्ये सर्व जेवण। तर जेवून घेऊया आता। तर जरा इकडे म्हणजे जरासं कचरा काढावा लागेल आणि आतमध्ये पण काहीतरी म्हणजे जरासं असं ओल्या फडक्याने पुसून घेतलं नाही इकडचा ओटा तरी पण चालेल। आता गॅस बघूया चालू करायचं आहे आणि इथे जेवढं पाणी आहे ना, 1, 2 आणि 3 एवढंच आमच्याकडे पाणी या आजसाठी, आणि ते पण पियायचं नाही, हातपाय धुवायचं आणि बाकीच्यासाठी आहे। आणि आपली पडवी आहे तर बा किती खाली आले, वर घ्यावं लागेल। आई कुठे गायब झाली? आई तुम्हाला मी ना नंतर दाखवते। चिकू आणि फणस संपले सगळे, नंतर दाखवते तुम्हाला। चिकू आहेत थोडे थोडे, कुठे करपलाय झाड, पेरू गेलाय, पण फणस नक्की दाखवते तुम्हाला। तर सर्व झालेलं आहे, साफ केलं, लादी पुसून घेतली मॉपने मी। जरासं म्हणजे टोपभर पाणी असेल त्यामध्ये मी लादी पुसली आणि ओटा पण हे केला, कारण की फक्त मॉप एकदा भिजवला आणि जरासं पाणी टाकलं, सगळं साफ करून घेतलं आणि ओटा पण म्हणजे जरासं भिजवला कपडा आणि तो सगळा पुसून घेतला। आणि ते दूध गरम करायला ठेवलं आहे मी, कारण की गरमी चालू आहे, फ्रीज नाही आहे, तर दूध गरम करून ठेवते, म्हणजे कसं ना हे होणार नाही, खराब होणार नाही दूध संध्याकाळपर्यंत। आणि संध्याकाळी आपण पाण्याला जाऊया। आत्ता जरा झोपूया कारण की गरमी खूप आहे तर, आणि मग नंतर पाण्याला जाऊया।
तुम्ही पण माझ्यासोबत चला पाण्याला. 4:15 वाजले असतील. पाणी भरायला आले, कारण की घरामध्ये बघितलं तुम्ही केवढंसं पाणी. पियायला तर आमच्याकडे अर्धा बॉटल फक्त पाणी आहे. सो विहिरीला कवर टाकले, कारण की हे पिण्याचं पाणी आणि तिकडे कपडे बिपडे धुवायला तुम्ही पाणी यूज करू शकता. मग पाणी काढून घेऊया. एक जार आणलाय मोठा, म्हणजे पियायला कसं 1-2 दिवस पुरेल हे एवढं पाणी आम्हाला. आणि एक कळशी आणली. आता तेवढं नेते, त्याच्यानंतर बघू एक हे वाजून करता येईल मग नंतर. आणि हे आपलं देऊळ, तर जरा गेट लावलाय देवळाला, आधी नव्हता आता लावलाय. आणि आंबा तर एक पण नाही आलाय, म्हणजे ह्यांचा आंबा तर दरवेळी येतोच एप्रिल महिन्यात. मोहोर का होईना काहीतरी, पण ह्यांचं काहीच आंबा नाही आलं यावेळी. कोणाची तरी नसपंडी लागली असेल. सोडा, तिकडे आपला आंबा होता म्हणजे आहेच, त्याला पूर्ण मोहोर आलाय. आता बघू, बेटकी आंबा आहे छोटूसा. तर आपलं पाणी काढून झालंय. हे बघा सगळं ओलं झालंय. पाण्यात एवढी घाण होती, मी गाळणीने काढायचाच विषय, गाळणी त्याचं सगळं भरून ठेवलंय. कपडे धुवू शकतो ना इकडे. उद्या मग कपडे घेऊन येईल मग इकडे मी कपडे घेऊन. आता ह्या पण ह्यांच्या कळश्या घेऊन जात आहेत. माझा पण कसा फोटो बघा, चांगलं येतोय का? चांगलं आहे. कसलं आहे ना चांगलं. आता घेऊन जाऊया. आता कळशी आणि जग आहे आपला. तर व्हिडिओ करायला भेटणार नाही जाताना. हातात एक आहे, इकडे एक कमरेवर ठेवेल कळशी आणि एक हातात घेईन. लहान आणायचं भांड तर अजून कुठे लहान भेटणार. मी मोठी कळशी घेते, आई बोलली छोटी कळशी घे. तर चला घरी जाऊया आता. हे खूप कठीण आहे गाईस. हाताची वाट लागली, म्हणजे एका हातात हे घेऊन मग असं मी 10 वेळा तरी थांबले असेल. चहा बनवून घेऊया जरा. तर 8 वाजलेत. पाण्याचं आता त्यांना दिलं आहे. आता भांडी उद्या सकाळी पाणी जर येईल तर ते आम्हाला भरून देणार आहेत. आणि आता दूध तापवलं आहे, खिचडी भात करणार आहे तर, आणि त्याच्यासोबत गोड आंबा करणार आहे. तर ते रेसिपी तुम्हाला दाखवते एकदा. तर आपली तयारी झाली आहे. जेवढं होतं तेवढं घेतलं. आता फ्लॉवर आणि गाजर आणलेला आईने, तो जरा गरम पाण्यात टाकून ठेवले. आणि कांदा कापून, टोमॅटो घेतला नाही हिने. आणि आता आपण डाळ आणि भात पण हे करून ठेवलं, धुवून ठेवलं. आता आपण फोडणी देऊया. जोपर्यंत मी गोड आंब्याची हे करत होती ना, तोपर्यंत आपल्या कुकरच्या शिट्या झाल्यात 2. तर आता त्यासाठी ना आम्ही कैरी ठाण्यावरनंच आणलेली. कैरी पाण्यामध्ये टाकून ठेवा जरा भिजत, म्हणजे जरा धुवून घ्यायची. आणि तिखट मसाला, हळद, मीठ आणि थोडीशी धना-जिरा पावडर बस. आणि गूळ लागेल. थांबा, गूळ घेते मी. आई गूळ आण. पॅकेजिंग केले, अल्ट्रा प्रो मॅक्स अशी पॅकेजिंग केले तिने. पेपरमध्ये पिशवीमध्ये परत एक पिशवी, त्याच्यानंतर आतमध्ये गूळ. एक नंबर. तर गूळ बघा आमचा कसा झालाय, म्हणजे गरमीमुळे ना तो असा एकदम हेच झालाय. आता काय कापायची गरज नाही, कडक नाही, तर आपण असंच टाक. राई टाकूया. तडतडली की कढीपत्ता. आता गॅस थोडा स्लो करायचा. धना-जिरा पावडर, तिखट मसाला, आणि हलवायचं. थोडंसं पाणी.
आणि आता हलवायचं नीट. आणि आता ह्याच्यावर झाकण ठेवूया थोडा वेळ. उकळी आली की त्याच्यावर गूळ टाकूया, हलवूया. गूळ वितळला की मग आपण मीठ टाकून घेऊया चवीनुसार आणि मिक्स करून घेऊया सगळं. तर आपला गोड आंबा झालेला आहे, भात देखील झालेला आहे. आपण थोड्या वेळाने जेवूया, 9 नाही वाजलेत म्हणून. जरासं पाणी आटलं नको, रस्सा रस्सा राहून दे जरा. लोणचं नाही येतं तर ते राहून दे. तर आता आपण जेवून घेऊया. ब्रेड होते त्यामुळे ह्याच्यासोबत ब्रेड खाईन आणि खिचडी भात आपला. हा गोड आंबा. तर सगळं आवरून झालं, जेवण पण झालं. जेव्हा आम्ही जेवायला गेलो ना तेव्हाच बरोबर लाईट गेली. आता जरा दूध तापवते थोडंसं, आणि तेव्हाच बरोबर लाईट गेली आणि पूर्ण काळोख. तर आता लाईट आली 15-20 मिनिटाने. एवढं काही गरम नाही होत कारण की आता थंड थंड आता वाटतंय. फॅनची पण गरज नाही, एवढं थंड आहे. आता पाणी जेवढं पण होतं त्यातले 2 हंडे फक्त उरले. ते सकाळी आपण आता आंघोळीसाठी यूज होते ते. मी तर बोलते आई थंड पाण्यानेच आंघोळ करूया. नाही काय हो, गरम पाणी करा. परत गॅस पण आता संपायला येईल. ते करण्यापेक्षा आपण थंड पाण्यानेच आंघोळ करूया. आणि पहिले मी पाणी घेऊन येते विहिरीवरनं आणि मग आंघोळ करूया. तसं करूया. आणि आता आपण झोपूया, खूप दमले. तर ही व्हिडिओ मी इथेच एंड करत आहे. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आता डेली ब्लॉग्स येणार आहेत. आपण उद्या बघूया काय काय करायचं आहे ते. आणि बघूया आता पालखीचं पण प्रॉब्लेम झाला आहे सगळा. ते पण तुम्हाला मी उद्या सांगेल. त्यासाठी उद्या नक्की व्लॉग बघण्यासाठी तुम्हाला आपलं चॅनल सबस्क्राईब करावं लागेल. ते लवकर करून घ्या म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओ आल्यावर लगेच कळेल. बाय आणि गुड नाईट.